हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एस सी अकॅडमी. आज आपण नवोदय स्पर्धा परीक्षेमधील काही प्रश्न इथे बघणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. प्रश्न आहे आपल्याकडे, काय दिलेलं आहे एकदा आपण बघूया. 18,759 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे? बरोबर आहे. संख्या काय दिलेली आहे आपल्याला, तर आपण पहिल्यांदा संख्या लिहून घेऊया. संख्या आपल्याला दिलेली आहे 18,759 ही संख्या आपल्याला दिलेली आहे. आणि यामध्ये काय विचारले आहे, या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे? स्थानिकीय मूल्य म्हणजेच काय, तर त्याची स्थानिक किंमत सगळ्यात जास्त आहे असा कोणता अंक आपल्याकडे ह्यामध्ये दिलेल्या अंकामध्ये आहे? तर संख्या काय आहे आपली 18,759. तर ह्या नंबर्सला आपण कशा पद्धतीने लिहायचं आहे, तर आपण त्यांच्या स्थानिक क्रमानुसार त्यांना लिहून घेऊया. तर स्थानिक क्रम इथे काय येणार आहे, आपण एकक स्थान लिहिणार आहोत. एकक, दशक, शतक, त्यानंतर आहे हजार आणि इथे आहे 10,000. ओके, याप्रमाणे आपण हे लिहून घेणार आहोत आणि या नंबर्सला इथे आपण प्लेस करणार आहोत. तर इथे काय येणार आहे, 9, 5, 7, 8 आणि 1. जेव्हा आपण ह्या नंबर्सला बघतो तेव्हा ह्यामध्ये कसं येत आहे, आता ह्यांची किंमत आहे. जेव्हा आपण एकक स्थानचा अंक आहे तेव्हा एकक स्थानच्या अंकाची किंमत किती येते आहे, फक्त 9 ही त्याची किंमत आहे. दशक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक म्हणजे 5 गुणिले 10. इथे एकक स्थानचा अंक म्हणजे त्याला मल्टिप्लाय करणार आहोत आपण एकाने. दशक स्थानचा अंक म्हणजे मल्टिप्लाय करणार आहोत 10ने. शतक स्थानचा अंक त्याला मल्टिप्लाय करणार आहोत 100नी. हजार स्थानाचा अंक असतो त्याला मल्टिप्लाय करणार आहोत आपण 1000नी. आणि 10,000 स्थानचा जो अंक असतो त्याला मल्टिप्लाय करणार आहोत आपण 10,000ने. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण ह्या अंकांना इथे मिळवणार आहोत. आता एकक स्थानचा अंक काय मिळणार आपल्याला, 9 गुणिले 1 म्हटल्यावर ह्याची किंमत किती मिळाली आपल्याला, 9. त्यानंतर 5 गुणिले 10 म्हणजे दशक स्थानचा अंक जो आहे त्याची किंमत आपल्याला किती मिळाली आहे इथे, 50. त्याची किंमत किती मिळालेली आहे, 50. शतक स्थानच्या अंकाची किंमत आपल्याला किती मिळाली आहे, 7 गुणिले 100 म्हणजे त्याची किंमत आपल्याला किती मिळाली आहे, 700. हजार स्थानाचा जो अंक आहे त्याची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे, तर 8 गुणिले 1000 म्हणजे किती मिळाली आहे, 8,000. आणि इथे आपण जर एक अंक जरी असतात तरी 1 गुणिले 10,000, तर ह्याची स्थानिक किंमत आपल्याला काय मिळालेली आहे, तर 10,000. म्हणजे ह्या सगळ्या नंबर्सला जेव्हा आपण बघतो आहोत तेव्हा 9, 50, 700, 8,000 आणि 10,000 यामध्ये सगळ्यात मोठा अंक आपल्याला कोणता दिसतो आहे, तर 10,000. कोणता दिसतो आहे, 10,000. म्हणजेच एक ह्या संख्येचे स्थानीय मूल्य सगळ्यात जास्त आहे. म्हणून ऑप्शन ए हे आपलं काय असणार आहे, ऑप्शन असणार आहे. इथे आपण उत्तर कशावर टिक करणार आहोत, ऑप्शन ए वर. आलं लक्षामध्ये आपण कशा पद्धतीने स्थानीय मूल्य काढलेलं आहे. त्यासाठी आपल्याला दिलेली संख्या किंवा दिलेला नंबर आपल्याला अकॉर्डिंग टू त्यांच्या स्थानिक किमतीनुसार लिहावं लागेल, त्यांची किंमत काढावी लागेल आणि मग त्यानंतर आपल्याला ह्याचं उत्तर मिळू शकेल. चला तर आपण दुसरा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे, 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक कोणता? नंबर काय दिलेला आहे आपल्याला, आपण नंबर लिहून घेऊया. नंबर काय दिलेला आहे, 56,00,000 84,000 21.
56,84,321 या संख्येतील 8 आणि 3 यांच्या स्थानिक किमतीमध्ये फरक कोणता आहे ते आपल्याला काढायचंय. हा नंबर आपल्याला अक्षरामध्ये दिलेला आहे, हा आपल्याला अंकात लिहावा लागेल, परंतु स्थानिक किमतीविषयी प्रश्न आहे म्हणून आपण इथे स्थानिक किंमत पहिलेच लिहून घेणार आहोत. चला, तर आपल्याला स्थानिक किंमत लिहिण्यासाठी कुठून सुरुवात करावी लागणार आहे? पहिल्यांदा आपण लिहिणार आहोत एकक स्थानचा अंक, त्यानंतर होणार आहे दशक स्थान, शतक स्थान, थोडस आपण इकडच्या साईडला घेऊया, एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष असे नंबर्स आपण इथे लिहून घेतलेले आहेत. आता नंबर काय दिलेला आहे तो एकदम व्यवस्थित वाचूया. 56,00,000. 56,00,000 म्हणजे 50 आणि 6 म्हणजेच काय येणार? 50 अधिक 6 म्हणजे 5 इथे येणार दशलक्ष मध्ये आणि 6 लक्ष मध्ये येणार. 56,00,000. 84,000. 84 मध्ये 80 मध्ये 8 इथे येणार आणि 4 इकडे येणार. 56,84,321. शे म्हटल्यावर शतक स्थानचा, 21 म्हटले दशक स्थानचा, एकक स्थानी काय येणार आहे? 1. अशा पद्धतीने हा अंक आपल्याला मिळालेला आहे. परंतु आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे? 8 आणि 3. आता 8 आणि 3 ह्यांची आपल्याला काय काढून घ्यायची आहे? या दोघांची आपल्याला स्थानिक किंमत किती आहे ती काढून घ्यायची. स्थानिक किमतीसाठी मी तुम्हाला काय सांगितलंय? एकक स्थानचा अंक असेल त्याला आपल्याला 1 नी गुणायचं आहे, दशक स्थानचा अंक असेल त्याला आपल्याला 10 नी गुणायचं आहे, शतक स्थानचा अंक आहे त्याला आपल्याला 100 नी गुणायचं आहे, हजार स्थानचा अंक आहे त्याला आपल्याला 1000 नी गुणायचं आहे, 10,000 स्थानचा अंक आहे त्याला आपल्याला 10,000 नी गुणायचं आहे, लक्ष स्थानचा जो अंक आहे त्याला आपल्याला 1,00,000 गुणायचं आहे आणि 10 लक्ष जो आहे तिथे आपल्याला 10,00,000 गुणायचं आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे संख्यांना मल्टिप्लाय करायचं आहे. पण आपल्याला एवढ्या सगळ्यांना गुणायची गरज आहे का? नाही. आपल्याला फक्त 8 आणि 3 हे दोनच सांगितले आहे. मग आपण यांची व्हॅल्यू काढून घ्या. इथे शतक स्थानचा 3 या अंकाची किंमत किती झालं? 3 गुणिले 300. बरोबर. मग आपण इथे लिहून घेऊया. शतक स्थानचा अंक किती आहे? 3. म्हणजेच 3 गुणिले 100 बरोबर किती मिळालं आपल्याला? 300. आणि 8 हे कुठे आहे? 8 हा आहे 10,000. या स्थानावर अंक कोणता आहे? 8. 8 गुणिले काय येणार आहे? 10,000. बरोबर. 8 हा कुठे येणार आहे? 10,000. मग आपल्याला 8 गुणिले 10,000 म्हणजे कायच मिळणार आहे? 80,000. मग आपल्याला या दोघांमधला काय शोधायचं आहे? तर फरक शोधायचा आहे. मग आपण फरक बघण्यासाठी काय करू शकतो? सबट्रॅक्शन करू शकतो. मग आपण इथे त्यांची वजाबाकी करूया. चला, तर वजाबाकी कशी करायची आपल्याला? 80,000 मधून 80,000 मधून आपल्याला 300 हा नंबर वजा करायचा आहे. चला आपण वजा करूया. 0 मधून 0 गेला 0, 0 मधून 0 गेलं 3, 3 मधून 0 मधून 3 जाऊ शकत नाही म्हणून आपण इकडनं बॉरो केले. तर इथे काय झाले? आपण इकडनं एक बॉरो केला होता म्हणून इथे काय होणार आहे? 9. बरोबर. 10 मधून 3 गेले किती उरले? 7. 9 तसेच येणार 9,9. पण इकडे आपण 10 इकडनं एक बॉरो केला होता म्हणून 8ची पण किंमत इथे काय येणार आहे? 1 कमी होणार आहे म्हणजे इथे काय येणार आहे? 7. बरोबर. मग इथे आपल्याला अंक काय मिळालेला आहे? 79,700. ओके, ह्याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? इज इक्वल टू 79,700 म्हणजे 79,700. ऑप्शन काय मिळत आहे आपल्याला बघा? 79,700 म्हणजे ऑप्शन बी हे आपलं काय आहे? उत्तर आहे. त्याला आपल्याला इथे काय करायचं आहे? टिक करायचं आहे. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीने हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. एकदा बघून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित आणि व्यवस्थित लिहून याची प्रॅक्टिस करायची आहे. आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे?
308227 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? कोणते कोणते नंबर वापरायचे आहेत ते आपण एकदा इथे लिहून घेऊया. कोणते नंबर दिलेले आहेत? 308227. ओके, हे किती नंबर दिलेले आहेत आपल्याला? 1 2 3 4 आणि 5. 5 नंबर दिलेले आहे आणि आपल्याला संख्या किती अंकी बनवायची आहे? तर 5 अंकी. किती अंकी बनवायची आहे? 5 अंकी संख्या आपल्याला बनवायची आहे. कशी संख्या बनवायची आहे आपल्याला? लहानात लहान. कशी संख्या बनवायची आहे? लहानात लहान. ती लहानात लहान तर असलीच पाहिजे, पण त्याबरोबर ती विषम संख्या सुद्धा असली पाहिजे. विषम संख्या सुद्धा असली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या एका याच्यामध्ये एका कंडिशन मध्ये सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. मग विषम संख्या म्हणजे कोणत्या संख्या असतात? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 यापैकी जे अंक असेल तर त्यामुळे जी बनणारी संख्या आहे ती काय असते? विषम संख्या असते. चला, तर आपल्याला आता इथे काय करायची? लहानात लहान 5 अंकी संख्या बनवायची आहे. तर इथे आपल्याला टोटल 5 नंबर दिलेले. मग आपण शून्य सगळ्यात पहिले घेणार का? नाही, कारण शून्य जर आपण सगळ्यात पहिल्यांदा घेतला तर ही संख्या किती अंकी बनेल? 4च अंकी बनेल. म्हणून आपण काय करूया? या संख्येमधून शून्यापेक्षा थोडा मोठा नंबर दुसरा कोणता दिसतोय आपल्याला? तर 2. शून्यापेक्षा दुसरा मोठा कोणता नंबर दिसतो आहे? 2. म्हणून आपण इथे सगळ्यात पहिल्यांदा 2 घेऊया. 2 नंतर आपल्याला काय यूज करायचं आहे? तर 0. 2 नंतर काय यूज करायचं आपल्याला? 0. पहिल्यांदा आपण शून्यापेक्षा थोडी मोठी संख्या घेतली, ती पहिले घेतली कारण आपल्याला 5 अंकी संख्या हवी आहे. त्यानंतर आपण 0 इथे यूज करणार आहोत. त्यानंतर 2 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे अजून? 2 पेक्षा अजून मोठी संख्या कोणती आहे? 3. त्यापेक्षा दुसरी मोठी संख्या कोणती आहे? 7. आणि त्याही पेक्षा दुसरी मोठी संख्या कोणती आहे? 8. मग इथे आपल्याला कोणती संख्या मिळाली बघा? म्हणजे 2 0 3 0 8 2 आणि 7 हे अंक वापरून आपल्याला 20,378 ही लहानात लहान संख्या मिळालेली आहे. परंतु जर आपण बघितलं तर 8 हा एकक स्थानच्या अंकी हा 8 हा सम अंक आहे. ही समसंख्या आहे. ही समसंख्या असल्यामुळे जर आपण 8 इथे लिहिलं तर आपली विषम संख्या तयार होईल का? नाही. म्हणजे ह्या कंडिशनला आपण इथे सॅटिस्फाय करू शकतोय का? नाही. मग आपण इथे काय करणार आहोत? इथे आपण ह्या शेवटच्या अंकांची अदलाबदल करू शकतो. तर बघा एकदा, हे तर नंबर आपण असंच लिहू शकतो, 20,300. जर आपण 78च्या ऐवजी 87 लिहिलं तर आता इथे आपल्याला बघा 87 म्हणजे 1 3 5 7 आणि 9 यामधला 7 अंक आपल्याला इथे एकक स्थानावर मिळतो आहे. म्हणून मिळणारी ही संख्या आपल्याला कशी मिळाली? आता ही संख्या आपल्याला विषम संख्या मिळालेली आहे. म्हणजे ही कंडिशन आपली इथे सॅटिस्फाय झाली. इथे आपल्या 5 अंकी संख्या बनण्याचं सॅटिस्फाय झालं होतं. त्यानंतर पण मिळणारी संख्या ही समसंख्या मिळत होती, विषम संख्या मिळत नव्हती. मग आपण इथे काय केलं? इथला हा जो नंबर आहे 8 त्याला आपण इंटरचेंज केलं. म्हणजेच काय केलं? 8च्या ऐवजी 7 आणि 7च्या जागेवर 8 करून ही संख्या आपण इथे बनवली. जी संख्या आहे ही लहानात लहान विषम संख्या आपल्याला मिळालेली आहे. चला, मग आपलं उत्तर काय येत आहे बघा? येस, तर ऑप्शन सी. ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे आणि ऑप्शन सी ला आपल्याला काय करायचं आहे? टिक करायचं आहे. चला, आपण पुढचा प्रश्न बघूया आता. इथे आपली ही रिव्हिजन आहे. पाठ क्रमांक 2 संख्या. संख्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत बघा? समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. या संख्यांचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, पण एकदा आपण इथे रिवाइज करत आहोत. तो समसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो ती समसंख्या असते. समसंख्या म्हणजे कोणती संख्या आहे? तर ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो ती समसंख्या असते. समसंख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 किंवा 0 यापैकी कोणताही एक अंक असतो.
ओके, समसंख्या म्हणजे कोणती संख्या? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 8 किंवा 0 यामधील कोणताही एक अंक असतो तेव्हा मिळणारी संख्या ही समसंख्याच असते. चला आपण याचे एक उदाहरण घेऊया. इथे मी जर सपोज नंबर घेतला आहे 18, तर इथे आपल्याला एकक स्थानी काय दिसतं आहे? 8. तर हे अकॉर्डिंग टू आपल्या कंडिशन नुसार आहे का? हो आहे. परंतु ह्याला आपण 2 ने जर भागलं तर इथे काय मिळणार आहे? 2/18 करून बघा. बेक बे बे नवे 18, 18 मधून 18 वजा करा, बाकी काय मिळणार आहे आपल्याला? 0. म्हणजे याला 2 ने निशेष भाग गेला आहे, पूर्ण भाग गेला आहे. म्हणून 18 ही संख्या कोणती संख्या झाली आहे? समसंख्या झालेली आहे. यामध्ये आपण खूप मोठी म्हणजे 4 अंकी 5 अंकी संख्या सुद्धा घेऊ शकतो. आपण एक संख्या अशी पण घेऊयात की ती 4 अंकी असेल किंवा 5 अंकी घेऊया आणि ह्यामधला कोणताही नंबर त्याच्या एकक स्थानी असेल. चला तर आपण त्याला 2 ने डिव्हाइड केल्यावर आपल्याला काय मिळतं हे आपण एकदा बघूया. सपोज आपण नंबर घेतलेला आहे 7. ओके, 3, 4, 5 आणि 6 असं मी नंबर घेतला म्हणजे 3456 ही संख्या जर आपण इथे घेतलेली आहे. आता संख्या 4 डिजिटची आहे पण एकक स्थानावर इथे काय आहे? 6 आहे. तर मग आपण चेक करूया की एकक स्थानी 6 आहे तर दिलेली संख्येला पूर्णपणे 2 ने भाग जातो आहे का? चला मग आपल्याला 2 ने याला भाग द्यायचा आहे. तर पहिल्यांदा आपण 2 ने 3 ला भाग देणार. बे 3 मधून 2 गेले किती उरणार आहे? 1. आता आपण 4 खाली घेणार आहोत. बे 7 14. ओके, 14 मधून 14 गेले किती उरणार आहे? 0. आता खाली काय घेणार आहोत आपण? 5. बे दुने 4 उरले किती? आता 5 मधून 4 गेले 1. आता खाली काय घेणार आहोत आपण? 6. बे 8 16. 16 वजा 16 बाकी काय उरली आपली? 0. इथे बाकी काय मिळाली आपल्याला? 0. जेव्हा बाकी 0 आहे म्हणजे 2 या संख्येने या पूर्ण संख्येला निशेष भाग केलेला आहे, पूर्ण भाग केलेला आहे. त्यामुळे मिळणारी संख्या ही कोणती संख्या आहे? तर समसंख्या आहे. याचं उदाहरण आपण इथे बघितलेलं आहे. चला आपण पुढचं बघूया. त्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते ती संख्या विषम संख्या असते. तर आपण समसंख्या बघितलं त्यानंतर आपण दुसरं बघतो आहोत विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय आहे? तर ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते ती विषम संख्या असते. विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक असतो. कोणते कोणते अंक असू शकतात त्याच्या एकक स्थानी? एकक स्थानी कोणते कोणते अंक असणार आहे त्याच्या? 1, 3, 5, 7 किंवा 9 या अंकांपैकी कोणताही एखादा अंक जर एकक स्थानी असेल तर दिलेली संख्या ही काय असते? विषम संख्या असते. काय असते? अजून एक कंडिशन काय सांगितलेली असते? तर दिलेल्या संख्येला जेव्हा आपण 2 ने भागलं तेव्हा त्याची बाकी किती उरणार आहे? 1 उरणार आहे. तर ती संख्या काय असणार आहे? कोणती संख्या असणार आहे? तर विषम संख्या. आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. सपोज आपण इथे नंबर घेतला आहे 31. 31 या संख्येला जेव्हा आपण 2 ने भागणार आहोत. आता इथे काय आहे? एकक स्थानी. एकक स्थानी काय आहे? 1 आणि हे दशक स्थानी. एकक स्थानी 1 आहे तर आपण डायरेक्टली लिहू शकतो की याच्या एकक स्थानी 1 आहे म्हणून ही विषम संख्या आहे. म्हणून ही विषम संख्या आहे. आपण असं डायरेक्टली म्हणू शकतो. परंतु ह्याला आपण जर 2 ने भागलं, ओके 2 ने जर आपण ह्याला भागलं तर ह्याचं उत्तर काय येतं? ह्याची बाकी किती उरते? त्यांनी काय सांगितलं आपल्याला की आपल्याला ह्याची बाकी किती मिळणार आहे? 1 ही बाकी आपल्याला मिळालीच पाहिजे तरच ही विषम संख्या असणार. मग आपण ह्याला एकदा डिवाइड करून बघूया. इथे बे 1 बे 3 मधून 2 वजा करायचे काय मिळणार आहे आपल्याला? 1. हा 1 आपण आता खाली घेणार आहे. बे 5
10. ओके, ह्यामधून 11 मधून 10 वजा करायचे, किती मिळणार आहे? बाकी किती मिळाली आपल्याला? 1. तेव्हा आपली बाकी 1 उरली आणि ह्या संख्येला जेव्हा आपण कितीने भागलेलं आहे? 2 ने, तेव्हा बाकी किती मिळाली आपल्याला? 1 मिळाली आहे. आणि एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी 1 हा अंक आहे. तेव्हा दिलेली संख्या ही कोणती संख्या आहे? तर विषम संख्या आहे. आलं लक्षामध्ये? तर विषम संख्या काय असते हे आपण इथे आता डिस्कस केलेलं आहे. चला पुढचं बघू. एकाहून मोठ्या असलेल्या अशा ज्या संख्येला 1 किंवा तीच संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही, ती मूळ संख्या होय. आपण त्यानंतर आतापर्यंत आपण कोणत्या संख्या बघितल्या? समसंख्या बघितल्या, विषम संख्या बघितल्या. आता आपण कोणती संख्या बघत आहोत? तर मूळ संख्या. कोणती संख्या बघणार आहोत? मूळ संख्या आपण आता इथे बघणार आहोत. मूळ संख्येविषयी काय सांगितलेलं आहे? एकापेक्षा मोठी संख्या म्हणजे जो गिव्हन नंबर 1 आहे, या एकापेक्षा दिलेली संख्या ही कशी असली पाहिजे? मोठी असली पाहिजे. कशी असली पाहिजे? मोठी असली पाहिजे. परंतु त्या संख्येला जेव्हा आपल्याला भाग द्यायचा आहे, तेव्हा त्या संख्येला भाग कोणत्या नंबरनी जाणार आहे? तर 1. आणि तीच संख्या 1 तर ह्या मोठ्या संख्येला एकापेक्षा एखादी मोठी संख्या घेतलेली आहे, जेव्हा आपण तिला भाग देणार आहोत तेव्हा 1 आणि तीच संख्या याने त्या संख्येला जेव्हा ती संख्या कोणती असते? तर ती संख्या मूळ संख्या असते. कोणती संख्या असते? तर मूळ संख्या असते. चला आपण आता उदाहरण बघूया. एकापेक्षा मोठी संख्या. मग आता एकापेक्षा मोठी संख्या मी घेतली आहे 2. या 2 ला जेव्हा मला भाग द्यायचा आहे तेव्हा मी कोणत्या नंबरने भागू शकते? एकतर 1 नी जेव्हा मी ह्याला भागलं तेव्हा याचं उत्तर मला काय मिळणार आहे? 2 म्हणजे आणि ह्या 2 ला जेव्हा मी 2 नेच भाग देते तेव्हा याचं उत्तर मला 1 मिळते. म्हणजे एक तर मी या संख्येला 1 नी किंवा 2 नी या 2च संख्यांनी भागू शकते, तेव्हा मला याचं काहीतरी उत्तर मिळत आहे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण यांना जेव्हा विभाजक जेव्हा आपण बघतो तेव्हा यांचे विभाजक आपल्याला काय मिळणार आहे? 1 आणि तो नंबर स्वतः असे जेव्हा मिळणार आहे तेव्हा मिळालेली संख्या ही कोणती संख्या आहे? तर मूळ संख्या आहे. मूळ संख्या आहे. अशा अजून कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत बघा तर. आणि सगळ्यात महत्वाचं ही अशी संख्या आहे म्हणजे ही कोणती संख्या दिसते आपल्याला? 2. 2 ही एक समसंख्या आहे. 2 ही एक कोणती संख्या आहे? समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 3, 5, 7, 11, 13, 19, 20 उरलेल्या सगळ्या संख्या आपण बघितल्या तर त्या सगळ्या विषम संख्या आहेत. त्यात फक्त 2 ही एकमेव संख्या अशी आहे की जी मूळ संख्या आहे. त्यानंतर तुम्ही 3 बघा, 5 बघा, 7, 13, 17. आता आपण 17चे विभाजक बघितले तर 17ला आपण कोणत्या कोणत्या नंबर्सनी डिव्हाइड करू शकतो? 1 नी आपण 17 डिव्हाइड करणार तर आपल्याला 17 उत्तर मिळणार आहे. त्यानंतर 2 नी 17ला भाग जातोय का? 3च्या टेबलमध्ये 17 येत आहेत का? 4च्या टेबलमध्ये येत आहेत का? 5च्या येत आहेत का? हे आपण सगळं बघणार आहोत. 6च्या, 7च्या, 8च्या नाही, या कोणत्याही नाही. डायरेक्टली 17च्या पाड्यामध्ये 17 येतात. म्हणजे 17चे विभाजक आपल्याला कोणते मिळाले? या 2च नंबरनी आपण 17ला भागू शकतो. म्हणून हे त्यांचे काय झाले? विभाजक. मग ह्या 17चे 1 आणि तो नंबर स्वतः असे 2च विभाजक आहे. म्हणून 17 ही संख्या काय आहे? तर मूळ संख्या आहे. काय आहे? मूळ संख्या आहे. चला म्हणजे मूळ संख्या काय हे लक्षात आलं तुम्हाला? तर दिलेली संख्या ही एकापेक्षा मोठी असली पाहिजे आणि ती मोठी असल्यास
ती मोठी संख्या जर असेल तर तिला आपण जेव्हा नंबरनी भाग देतोय तो नंबर 1 आणि ती संख्या स्वतः असे दोनच नंबरनी जेव्हा तिला तिचे विभाजक असतील तेव्हा असणारी संख्या ही काय एकमेव संख्या अशी आहे की जी समसंख्या आहे परंतु ती मूळ संख्या आहे आणि बाकीच्या सगळ्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या मूळ संख्या विषम संख्या आहे. चल पुढचं बघू. त्यानंतर चौथं ठिकाण, ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. आता संयुक्त संख्या आपण समसंख्या बघितल्या, विषम संख्या बघितल्या, त्यानंतर मूळ संख्या बघितल्या. आता आपल्याला काय बघायचं आहे, संयुक्त संख्या. कोणत्या संख्या बघत आहोत आपण, संयुक्त संख्या. संयुक्त संख्यांमध्ये काय सांगितलं आहे तर ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्या संख्या मूळ संख्या नाहीत त्या काय आहेत, तर त्या संख्या संयुक्त संख्या आहेत. ज्या संख्या मूळ संख्या नाही त्या संख्या संयुक्त संख्या आहेत. चल आता आपल्याला अजून एक असं बघायचं आहे की एखादी संख्या जर तुम्हाला दिलेली आहे 12 तर आपण ह्याचे विभाजक काढू शकतो. काय काढायचे आपल्याला ह्याचे विभाजक, म्हणजे 12 ही संख्या कोणत्या कोणत्या पाढ्यामध्ये येणार आहे आपल्याला माहिती आहे. एकाच्या पाढ्यामध्ये तर येतेच 12 एक 12 असं आपण म्हणतो. त्यानंतर दोनाच्या पाढ्यामध्ये 12 येतात, बेक बेबेस 3 चौक 12. त्यानंतर चारच्या पाढ्यामध्ये पण 12 येतात, 4 एक 4 4 त्रिक 12. त्यानंतर 5च्या पाढ्यामध्ये येतात का, नाही. 6च्या पाढ्यामध्ये येतात का, हो. 6 एक 6 6 एक 12. 7च्या पाढ्यामध्ये येतील का, नाही. 8च्या येतात का, नाही. 9च्या पाढ्यामध्ये येत नाही. 10 नाही. 11 नाही. 12च्या पाढ्यामध्ये येतात. मग आता ह्याचे विभाजक आपल्याला कोणते कोणते मिळालेले आहे तर ह्याचे विभाजक आपल्याला 1 2 3 4 6 आणि 12 हे 12चे विभाजक आपल्याला मिळालेले आहे. मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की इथे 12चे जे विभाजक आहेत स्वतः या व्यतिरिक्त हे पण त्याचे विभाजक आहे, म्हणजे 1 आणि तो नंबर स्वतः या व्यतिरिक्त जर अजून दुसरे कोणते विभाजक असेल तर ही संख्या काय आहे, संयुक्त संख्या आहे. तर ही संख्या काय आहे, संयुक्त संख्या आहे. कधी लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचंय की एखादी संख्या दिलेली असताना तिचे जर आपण विभाजक बघितले म्हणजे एखाद्या नंबरला 1 आणि तो नंबर स्वतः या व्यतिरिक्त तो नंबर अजून दुसऱ्या कोणत्या पाढ्यामध्ये येत असेल तर दिलेली संख्या ही संयुक्त संख्या आहे असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षामध्ये. याचं अजून एक उदाहरण आपण घेऊयात. सपोज आपण 80 हा नंबर घेतला, बरोबर आहे. आता 80 हा नंबर कोणत्या कोणत्या टेबलमध्ये, एकाच्या पाढ्यामध्ये तर येतोच, मोठा नंबर घेतलाय आपण जर आता. त्यानंतर याला 2नी पण भाग जाणार आहे, बरोबर आहे. 2 दुणे 4 असं आपण म्हणू शकतो. 3च्या पाढ्यामध्ये येईल का, नाही, कारण इथे 0 आहे म्हणून. 4च्या पाढ्यामध्ये येईल का, 4 एक 4 येणार, 4 दुणे 8, बरोबर आहे. म्हणजे 4च्या पाढ्यामध्ये पण येणार आहे. 5च्या पाढ्यामध्ये येईल का, 5 एक 5. याला डिव्हाइड करून बघूयात आपण. 80 भागिले 5, बरोबर आहे. 5 एक 5 3 5 30 म्हणजे किती येत आहे त्याचा आन्सर 16. म्हणजे 5 सुद्धा त्याचा विभाजक आहे. 6 त्याचा विभाजक आहे का बघू शकतो आपण. 80 भागिले 6 करूयात आपण. 6 एक 6 उरले 2, 6 दुणे 12 नाही होते आहे, म्हणजे 6 हा त्याचा विभाजक नाही. 7 हा त्याचा विभाजक आहे का बघू शकतो, नाही. 8 आहे का, येस. 8 10 80, ओके. 8 होऊ शकतो, 9 नाही, 10 होऊ शकतो, बरोबर आहे. त्यानंतर बाकी कोणत्या टेबलमध्ये येणार आहे डायरेक्टली आता 16 म्हणजे 80. आता इथे आपण असं बघू शकतो, त्यांची जोड्या बघून घेऊ आपण. आणि 80 80 एक 80 80 मग इथे आपल्याला 1 आणि तो नंबर स्वतः
या व्यतिरिक्त इतके सगळे विभाजक मिळालेले आहेत, म्हणून 80 इतके सगळे विभाजक, हे सगळे काय आहेत त्याचे विभाजक, हे सगळे काय आहेत त्याचे विभाजक आहे, म्हणून 80 ही कोणती संख्या आहे तर संयुक्त संख्या आहे, असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला आता पुढचं 5 नंबरला काय दिलेलं आहे तर 1 ही मूळ संख्या नाही. 1 ही काय आहे मूळ संख्या नाही, तसेच ती संयुक्त संख्या सुद्धा नाही. आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की 1 हा जो नंबर आहे हा मूळ संख्या सुद्धा नाही किंवा संयुक्त संख्या सुद्धा नाही. 1 ही संख्या जी दिलेली आहे ती मूळ संख्या सुद्धा नाही किंवा संयुक्त संख्या सुद्धा नाही, आणि 0 ही संख्या समही नाही किंवा विषमही नाही. या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मे बी फिलिंग द ब्लँक्स मध्ये आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला 1 ते 100 मधील काही मूळ संख्या आपल्याला दिलेली आहे, तर यांचं इथे आपल्याला चार्ट दिलेला आहे, ते आपण एकदा रिवाइज करूया. तर आता बघा इथे 1 ते 10 यामध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत. 1 ते 10 मध्ये कोणत्या कोणत्या दिलेल्या आहेत बघा. मूळ संख्या म्हणजे आपल्याला माहितीये की ज्या संख्यांचे विभाजक 1 आणि तो नंबर स्वतः असेल तेव्हा ती संख्या काय असते तर मूळ संख्याच असते. मग इथे याचे विभाजक काय, इथे याचे विभाजक काय आहेत. आता सपोज आपण 2 ही संख्या घेतली तर 2 चे विभाजक आपल्याला काय मिळणार आहे, 2 चे विभाजक 1 आणि 2 हे दोनच मिळणार आहेत. 3 चे विभाजक पण सेम तसेच मिळणार आहेत. 5 चे विभाजक पण काय मिळणार आहेत, 5ला जे डिव्हाइड करणाऱ्या नंबर्स आहेत त्याचे विभाजक काय असणार आहे 1 आणि 5 हेच संख्या मिळणार आहेत. म्हणून 2 3 5 7 हे काय झाले आहेत मूळ संख्या आहेत. परंतु ह्याच्या मधले जर नंबर बघितले, आता 2 च्या नंतर 2 3 बरोबर आहे, 5 आणि 7, आता 2 3 4 हा नंबर बघितला तर 4 ही कोणती संख्या आहे संयुक्त संख्या आहे. 4 ही कोणती संख्या आहे तर आपल्याला माहितीये ज्या संख्या मूळ संख्या आहेत आणि उरलेल्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्या काय असणार आहे संयुक्त. तर 2 3 5 आणि 7 1 ते 10 मध्ये तर 2 आहे इथे आलेली आहे, 3 पण संयुक्त मध्ये आहे, 5 पण संयुक्त मध्ये, मग 5 पण मूळ संख्यामध्ये, मग संयुक्त मध्ये काय येणार आहे बघा आता 4, त्यानंतर काय येणार आहे 5 तर इथे आलेली आहे, मग 6, अजून कोणते येणार आहे 8 9 आणि 10. या सगळ्या काय झालेल्या आहेत संयुक्त संख्या आहेत. आणि ह्यामध्ये मूळ संख्या फक्त कोणत्या मिळाल्या आपल्याला 2 3 5 7 या 1 ते 10 मधल्या काय आहेत मूळ संख्या आहेत, असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 11 ते 20 मध्ये कोणत्या कोणत्या संख्या येतात की ज्या मूळ संख्या आहेत तर 11 13 17 आणि 19 या 4 संख्या काय आहेत मूळ संख्या आहेत की ज्यांना आपण ज्यांचे विभाजक आपण काढले असता 1 आणि तो नंबर स्वतः हेच त्याचे विभाजक आहे, म्हणून ही काय आहे मूळ संख्या आहे. तसंच 21 ते 30 मध्ये कोणत्या संख्या मिळणार आहेत आपल्याला 23 आणि 29 या मूळ संख्या आहेत. 31 ते 40 मध्ये कोणत्या संख्या मिळणार आहेत 31 आणि 37 या मूळ संख्या मिळणार आहेत. त्यानंतर 41 ते 50 मध्ये कोणत्या मूळ संख्या आहेत तर 41 43 आणि 47 या 3 मूळ संख्या आपल्याला मिळणार आहेत. 51 ते 60 मध्ये कोणत्या मूळ संख्या मिळणार आहेत 53 आणि 59 या मूळ संख्या मिळणार. 61 ते 70 मध्ये कोणत्या मूळ संख्या आहेत 61 आणि 67 या मूळ संख्या आहेत. 71 ते 80 मध्ये कोणत्या आहेत 71 73 आणि 79 या 3 मूळ संख्या आहेत. 81 ते 90 मध्ये कोणत्या आहेत 83 आणि 89 या 2 मूळ संख्या आहेत. 91 ते 100 मध्ये कोणती आहे तर 97 ही एकमेव मूळ संख्या 91 ते 100 या 10 नंबर्स मध्ये आपल्याला मिळते. म्हणजे 97 हा एक अंक असा आहे की ज्याचे विभाजक 1 आणि तो नंबर स्वतः असंच आहे, म्हणून ह्या आपल्याला काय मिळालेले आहेत मूळ संख्या आहेत. आता 1 ते 100 पर्यंत हे एकूण सगळे नंबर आपण बघितले तर याच्यामध्ये आपल्याला टोटल किती मूळ संख्या मिळालेल्या आहेत 25 मूळ संख्या मिळालेल्या असून 74 संयुक्त संख्या आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की 1 ते 100 ह्या अंकामध्ये जर 25 ह्या काय आहेत मूळ संख्या आहेत तर 1 ही काय आहे 1 ही मूळ संख्या पण नाही आणि
संयुक्त संख्या सुद्धा दे, म्हणून 1 ला आपण सोडून देणार आहोत. 2 पासून जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला 25 ह्या काय मिळालेल्या आहेत, तर मूळ संख्या मिळालेल्या आहेत. आणि उरलेल्या सगळ्या 74 आपल्याला काय मिळालेल्या आहेत, तर संयुक्त संख्या मिळालेल्या आहेत. ह्या सगळ्या काय आहेत, या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. परंतु 1च्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायचं की ही 1 ही मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या नाही. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत आपली रिव्हिजन झाली पाहिजे. चला आता आज आपलं जिथपर्यंत शिकवून झालेलं आहे, जेवढी रिव्हिजन झालेली आहे, हा व्हिडिओ परत एकदा बघा जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित रिवाइज होईल. ओके, चल, थँक्यू.